अहमदाबाद विमान अपघात प्रकरणी 247 मृतकांची ओळख पटली। 232 मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात। उर्वरित मृतदेहांची ओळख पटवण्याचं काम सुरू। आता पाहणार आहोत महत्त्वाच्या बातम्या। आंबेडकरी समाजाचा छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्या मोर्चा। उद्याच्या मोर्चासाठी दिलेल्या जाहिरातींसाठी कोणी पैसे दिले? इम्तियाज जलील यांचा संजय शिरसाटांवर निशाणा साधत मोर्चेकऱ्यांना सवाल। राजकोट किल्ला आजपासून पर्यटकांसाठी बंद। चौथऱ्याच्या दुरुस्तीच्या कामासाठी किल्ला बंद ठेवण्याचा निर्णय। छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या बाजूला नुकताच चौथरा खचल्याची घटना समोर। उद्यापासून गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या ट्रेनचं आरक्षण सुरू होणार। यंदा गणरायाचं आगमन 27 ऑगस्टला। उद्यापासून कोकण रेल्वे गाड्यांचं आरक्षण सुरू होणार। गणेशोत्सवासाठीच्या जादा एसटी बसचं आरक्षण 24 जून पासून सुरू होणार। दरवर्षीप्रमाणे गणेशोत्सवासाठी सिंधुदुर्ग रत्नागिरीपर्यंत एसटीच्या जादा गाड्या सोडल्या जाणार। मेहकरच्या सिंधुताई जाधव कला आणि विज्ञान महाविद्यालयात योग दिन साजरा। योग दिनाच्या प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून पहलगाममध्ये शहीद झालेल्या वीरांना अभिवादन। सिंदूर शब्दात साकारलं योग प्रात्यक्षिक। पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील आरोपींना मदत करणाऱ्या दोघांना एनआयएकडून अटक। दहशतवाद्यांना जेवण आणि राहण्यासाठी मदत करणाऱ्या दोघांवर कारवाई। परवेज अहमद आणि बशीर अहमद अशी अटकेतील दोघांची नावं। युद्धग्रस्त इराणमधून आतापर्यंत 1100 भारतीय मायदेशी परतले। ऑपरेशन सिंधू अंतर्गत भारतीय पुन्हा भारतात परतले। इराणवरील हल्ल्यासाठी ऑपरेशन मिडनाईट हॅमरचा रूट अमेरिकेनं सांगितला। इराणवरील हल्ल्यासाठी अमेरिकेनं थेट मार्ग निवडला। अमेरिकेनं B-2 बॉम्बर आणि B-1 फायटर प्लेनचा वापर केला। ब्राझीलमध्ये आकाशात उडणाऱ्या हॉट एअर बलूनमधून पडून 8 जणांचा मृत्यू। 21 पैकी 13 जणांना वाचवण्यात यश। व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल।